करत आहोत। यानंतर फायनलच्या दिवसामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला अर्थातच दत्तात्रय धोंडे सर गेली 2 दिवस खूप चांगलं समालोचन आपण ऐकलं। दत्तात्रय धोंडे सरांचा देखील सन्मान आपण संदीप पाटील एसपी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। सर्व संघ मालकांना आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या प्रत्येकाची नावं आम्ही घेणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर जे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या। यानंतर यूट्यूब वाहिनी ओम साई MTC लाईव्ह खूप चांगलं प्रक्षेपण आपण पाहिलं आणि सातत्याने जर पाहिलं तर ही स्पर्धा आखादी देशापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली ओम साई MTC लाईव्हचे सागरजी फराड रोशन फराड यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। सागरजी फराड, रोशनजी फराड, कॅमेरामॅन नीरज असेल, प्रसन्न असेल, संस्कार असेल, या सर्वच टीमचं आम्ही कौतुक करेन कारण की गेली 3 दिवस स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओम साई MTC.in या यूट्यूब वाहिनीची भरपूर मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे आणि बाळकृष्ण दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय बाळकृष्ण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत सन्मान करत आहोत। यानंतर आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात पश्चिम महाराष्ट्रामधील आणि कराड तालुक्यातील नामवंत समालोचक आणि आमचे समालोचक मित्र आदरणीय आशिष चुरगे सरांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसामध्ये ज्यांची वाणी ज्यांचा आवाज आपण ऐकलात पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक आशिष चुरगे सरांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। आशिष चुरगे सरांचा सन्मान या ठिकाणी आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। यानंतर आम्ही सर्व संघ मालक यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या। शिवती जिरेबन या संघाचे संघ मालक मान्य श्री अक्षयदादा चव्हाण, शिवाजी पाटील शेठ, मारुती पवार शेठ, आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरणचे संघ मालक महेशजी भाऊ चुरमारे, 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संघ मालक आमिरजी मुलानी भैया, प्रतीकजी पाटील दादा, विजय यादव मामा, बाबासो पाटील दादा या संघ मालकांना आम्ही विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती। श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट अंतरिखुर्द या संघाचे संघ मालक राम पाटील भाऊ, भाऊसो पाटील फौजी, सुरेशजी मुईक भाऊ यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या। श्री विकास अण्णा स्पोर्ट मोहरे या संघाचे संघ मालक आदरणीय विकासराव पाटील अण्णा यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या। त्याचबरोबर क्रांतिभूमी स्पोर्ट 82 या संघाचे संघ मालक रामभाऊ यमगर यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या। शिवरुद्रा स्पोर्ट धामवडे या संघाचे संघ मालक विकास मोहिते भंडानाना, संजय शेळके भाऊ यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती। आर्यन 11 शेडगेवाडीचे संघ मालक विकास शेडगे भाऊ, प्रकाशजी शेडगे भाऊ यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती। श्री रेबन कुसाईवाडी या संघाचे संघ मालक माननीय रणजित पिल्ले सर, राजेश लुगडे सर, महेशजी पवार भाऊ आणि कुमार शिवम पवार या संघ मालकांना आम्ही विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती। समृद्धी वॉरियर्स या संघाचे संघ मालक सचिन भाऊ गायकवाड आणि बाळकृष्ण पाटील साहेबांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या। प्रथमतः या ठिकाणी आपण सर्व खेळाडूंना विनंती करतोय की संपूर्ण मान्यवर ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केले। मित्रांनो, तुम्हाला विनंती असेल की या स्पॉन्सरनी आज आपला बहुमूल्य वेळ आणि त्याचबरोबर पैसा तुमच्यासाठी खर्च केलाय, तर तुम्ही त्यांच्या स्वागत सन्मानासाठी नक्कीच व्यासपीठाच्या समोर उभं राहून या कार्यक्रमाला सहकार्य करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। आणि मनोजी पाटील फुपेरे यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे। चला सर्व खेळाडूंना विनंती असेल, चला येलो टीम प्लीज या। येलो टीम चला शिवरुद्र स्पोर्ट धामवडे, त्याचबरोबर श्री रेबन कुसाईवाडी क्रांतिभूमी 82 आणि यानंतर 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन
फायनलिस्ट ज्या 4 टीम आहेत त्यांना मी विनंती करतोय आणि बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती करतोय. अगदी ही स्पर्धा आणि हे आयोजन तुमच्यासाठी आहे मित्रांनो आणि तुम्ही खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवा अशा मी तुम्हाला विनंती करतोय. शिवरुद्रा स्पोर्ट धामोडे संघाला विनंती असेल आपण या समोर तुमच्या चर्चा समोर येऊन जर केल्या तर नक्कीच आम्हाला देखील त्या चर्चेमध्ये सहभागी होता येईल. आम्हाला देखील तुमच्या चर्चा कळतील त्यासाठी तुम्ही पुढे या. यानंतर आम्ही श्रीरेवन कुसाईवाडी आणि क्रांतिभूमी बेलाशी या टीमला देखील विनंती करतोय. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या संघाला देखील विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती अगदी व्यासपीठाच्या समोर आपण या. विनंती असेल सर्व खेळाडूंना मायक्रोफोनचा आवाज जर तुमच्या कानापर्यंत जर जात असेल जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत त्यांना विनंती असेल दादा या. चला बॅट घेतलेला खेळाडू या. तुम्ही ॲडव्हान्टेज सातत्याने काहीतरी वेगळं करत असा या प्लीज. आता आर्यन माझं नाव डोक्यामध्ये येत नव्हतं परंतु मला माहिती आहे की आर्यन नेहमी चर्चेचा विषय राहिला. आपण देखील या. चला सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय कारण की ही सर्व मान्यवर मंडळी खास करून आपल्यासाठी मित्रांनो आलेले आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान आणि या पुढच्या कार्यक्रमासाठी तुम्ही जोपर्यंत पुढे उभं राहणार नाही तोपर्यंत कार्यक्रम या ठिकाणी सुरू करणार नाही याची नोंद घ्या. सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो या. महेश भाऊ पुढे या. अगदी समोर आला तर गर्दी दिसून येईल. चला राजू दादा आपण देखील या. विनंती असेल समोर या सर्व खेळाडू. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघाला देखील विनंती असेल. अरुण दादा जाधव आणि रवी भाऊ सावंत विनंती असेल आपण या समोर. चला सर्व खेळाडू या. अरुण दादा चिंचोली गावचे अरुण दादा आपण या समोर या. मिथुन दादा मस्कर पहा अगदी तुम्ही आसपासमध्ये चर्चा करू नका तर ही संपूर्ण मान्यवर खास करून तुमच्यासाठी आलीत आणि आपण बक्षीस वितरण आणि सत्कार समारंभ अगदी थोड्याच वेळात संपन्न करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही समोर या कारण की तुम्ही आतापर्यंत 3 दिवसामध्ये खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि असंच सहकार्य अगदी एक तासाभरासाठी आम्हाला देईल ही अपेक्षा मात्र स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आम्ही तुम्हाला करतोय. चला जाऊयात. चला या ठिकाणी सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. ज्यांनी या स्पर्धेसाठी 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे ते विघ्नहर्ता रोडलांचे सर्व पण मित्रांनो शाहूवाडी तालुक्यातून तुरुकवाडी गावातून बिलॉंग करत असताना सातत्याने 32 शिराळा क्रिकेटमध्ये साहेबांना पहिलं सहकार्य करतात. यानंतर स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये तालुका पाहिला जात नाही, गाव पाहिलं जात नाही, जिल्हा पाहिला जात नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही सर्जेराव मांगडे शेठ यांना तुम्ही आवाज द्या आणि सर्जेरावजी मांगडे शेठ नेहमी साथ तुम्हाला देत राहतील. एकदा जोरदार टाळ्या सर्जेरावजी मांगडे शेठ यांच्यासाठी. सामाजिक क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने मोलाचं सहकार्य करणारं व्यक्तिमत्व विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबईचे सर्व आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. मी विनंती करेन स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अक्षयदादा चव्हाण आणि बाळकृष्णदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आलेलं आहे आणि सातत्याने कला क्रीडा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या नावाची छाप उमटवत असताना सातत्याने मोठं सहकार्य आम्हाला केलेलं आहे ते विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबईचे सर्व तुरुकवाडी गावचे शाहूवाडी तालुक्याचे सुपुत्र आदरणीय सर्जेरावजी मांगडे दादा यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. यानंतर आदरणीय शिवानंद शेठ साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. शिवानंद शेठ साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये मी विनंती करेन चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शिवानंद शेठ साहेबांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत.
सन्माननीय शिवानंद शेठ साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सन्माननीय शिवानंद शेठ साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन चेतन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान. यानंतर आदरणीय नारायणजी मांगडे साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. राम उंडाळकर यांच्या शुभ हस्ते नारायण मांगडे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सातत्याने सर्जेरावजी मांगडे दादा यांच्या समवेत असणारा त्यांचा मित्रपरिवार सातत्याने सहकार्य करणारे नारायणजी मांगडे साहेबांचा सन्मान रामजी उंडाळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. आदरणीय नारायणजी मांगडे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. यानंतर आदरणीय राजूदादा गवळी समाजसेवक यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. संदीप भाऊ आस्कट यांच्या शुभ हस्ते राजूदादा गवळी यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. यानंतर सन्माननीय रेणुका एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आदरणीय वसंत पवार शेठ साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. वसंत पवार शेठ ज्यांनी या स्पर्धेला जर पाहिलं तर पैठणी साडी आम्हाला या स्पर्धेला पुरस्कृत केलेली आहे. ते सन्माननीय वसंत पवार शेठ यांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये रेणुका एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा वसंत पवार शेठ यांचा सन्मान संदीप आस्कट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. यानंतर जनरल मॅनेजर साई प्रसाद TVS अंबरनाथ सामनावीर टी शर्ट आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत ते सन्माननीय सुनीलजी कांबळे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय शिवाजी शेडगे भाऊ यांच्या शुभ हस्ते सुनील कांबळे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. जनरल मॅनेजर साई प्रसाद TVS अंबरनाथ सामनावीर टी शर्ट ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेले आहेत ते सुनीलजी कांबळे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. रेशमी दागिने विणलेलं उबदार वस्त्र आणि मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सुनीलजी कांबळे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. यानंतर संस्थापक शंभू प्रतिष्ठान मुंबईचे सर्वेसर्वा आदरणीय विकास घोडे पाटील आप्पा यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अरविंद मस्कर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल. विकास घोडे पाटील आप्पा संस्थापक शंभू प्रतिष्ठान मुंबई सातत्याने जर पाहिलं तर शंभू प्रतिष्ठान शंभू चषक ही स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेचे प्रमुख जनक अर्थातच विकास घोडे पाटील आप्पा यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी अरविंद मस्कर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यानंतर आदरणीय संदीपजी ढिके साहेब मोरेवाडी गावचे सातत्याने अनेक स्पर्धेंना सहकार्य लाभलं जातं. अनेक स्पर्धेंना ज्यांची हजेरी राहते त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. यानंतर संघ मालकांचा सन्मान सागर भाऊ सावंत यांचा या ठिकाणी सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय सुभाष जाधव यांच्या शुभ हस्ते सागर भाऊ सावंत यांचा सन्मान आपण करत आहोत. खास करून 32 शिराळा क्रिकेटमधील स्पर्धेना सातत्याने त्यांची हजेरी राहते. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग या स्पर्धेला सागर भाऊ सावंत उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. यानंतर आदरणीय अमोलजी कारंडे भाऊ यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. संदीप पाटील SP यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अमोल कारंडे भाऊ यांचा सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर युवा उद्योजक सन्मान्य अर्जुनदादा मोहिते भाऊ यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अर्जुनजी मोहिते साहेब उद्योजक यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अंकुश जाधव यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. युवा उद्योजक अर्जुनजी मोहिते भाऊ यांचा स्वागत सन्मान अंकुश जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय.
त्याचबरोबर आदरणीय शिवाजी नायकवडी साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत आणि तुषार जाधव यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये संपन्न केला जाईल। शिवाजी नायकवडी यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय। त्याचबरोबर यानंतर तानाजी फणसे साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। आदरणीय तानाजी फणसे साहेबांचा देखील सन्मान राज यांच्या शुभ हस्ते तानाजी फणसे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। यानंतर बाळासाहेब वाघमारे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। बाळासाहेब वाघमारे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। यानंतर संदीपजी डिगे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। त्याच्या अगोदर बाळासाहेबजी वाघमारे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। अर्जुन दादा संदीप पाटील एसपी यांच्या शुभ हस्ते बाळासाहेब वाघमारे यांचा सन्मान आपण करत आहोत। यानंतर मी विनंती करेन संदीप भाऊ डिगे यांना आपण या व्यासपीठावरती आपला देखील स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल। आपल्याकडे संदीप भाऊ डिगे या ठिकाणी उपस्थित आहेत। सातत्याने अनेक क्रीडा स्पर्धींना ज्यांची आपण हजेरी पाहतो ते संदीप भाऊ डिगे यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। महेश यांच्या शुभ हस्ते ठिकाणी आपण स्वागत सन्मान करूया। तडोबीचे महेश पाटील यांच्या शुभ हस्ते संदीप भाऊ डिगे यांचा स्वागत सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। यानंतर प्रकाश भाऊ नेर्लेकर यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। प्रकाश भाऊ नेर्लेकर यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। शिवराज बाडुगे यांच्या शुभ हस्ते प्रकाश भाऊ नेर्लेकर यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। या बाडुगे साहेब या। प्रकाश भाऊ नेर्लेकर यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये संपन्न केला जातोय। शिवराज बाडुगे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय। त्याचबरोबर स्टार क्रिकेटर हेमंत जाधव यांना मी विनंती करेन की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जाईल। हरमनजी जाधव अगदी स्टार क्रिकेटर आहेत। आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी अगदी मोठा लांबचा पल्ला राहिलाय। त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल। आज 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनकडनं अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला। त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती संजय सावंत यशवंत चव्हाण परपेट फाउंडेशनचे सर्व अर्थातच सन्माननीय आदरणीय संजयजी चव्हाण साहेबांचा युचित सन्मान सावंत साहेबांचा युचित सन्मान अध्यक्ष अक्षय चव्हाण यांच्या माध्यमातून मात्र केला जातो। माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि त्यानंतर मात्र एक स्टार क्रिकेटर अर्थातच ग्रामीण क्रिकेटर मध्ये आपण जर पाहायला गेलं तर 40+ लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे वर्णी लागली जाते। आज अगदी चांगला खेळ राहिले, सलग 3 दिवस अगदी त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला। हेमंत साहेबांचा युचित सन्मान कृष्णा सरांना मी विनंती करेन की आपला शुभ हस्ते माईची आपुलकीची प्रेमाशी आणि शॉल देऊन आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। त्याचबरोबर आज
350 350 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून अर्थातच मुलाचा वाटा राहिलाय. विजय मामा आपल्याला देखील विनंती करेन की आपण देखील या, तुमचा देखील यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. विजय मामा या. स्वराज कन्स्ट्रक्शनचे सर्व अर्थातच विजय मामा आपल्याला विनंती करेन की आपण देखील या. त्यानंतर आपण जाऊया संघ मालकांच्या कडे, जिथे मात्र 10 संघ होते या लीग मध्ये. त्यांनी 10 संघांनी मात्र सहभाग घेतला आणि त्या संघ मालकांचा यथोचित सन्मान आपण करूयात. पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला शिवतेज 11, अर्थातच सन्माननीय आदरणीय अक्षय चव्हाण, माननीय श्रीयुत शिवाजी पाटील शेठ आणि मारुती पवार शेठ यांच्या मालकीचा संघ. त्यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल. चेतन पाटील सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शिवतेज 11 संघ मालक अक्षय चव्हाण, शिवाजी पाटील शेठ, मारुती पवार शेठ संघ मालकांचा यथोचित सन्मान, मायची आपुलकीची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. शिवतेज 11 चे संघ मालक अक्षय चव्हाण साहेब, शिवाजी पाटील शेठ, मारुती पवार शेठ. त्यानंतर दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण आणि संघ मालक अर्थात महेश भाऊ सोरमारे यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. राज पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते महेश भाऊ सोरमारे यांचा यथोचित सन्मान, गोल्डन मॅन त्यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. या लीग फॉर्मॅटमध्ये खेळत असताना मायची आपुलकीची प्रेमाचं प्रतीक देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान. विजय मामा आपल्याला विनंती करेन आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपला देखील यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल. आज 300-350 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मात्र अगदी मोलाचा सहकार्य राहिलाय. अगदी चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाला आणि त्यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. पुढचा संघ 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट खिरवडे गावचे अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण लीग साठी ट्रॉफी स्पॉन्सर केली, अर्थातच सन्माननीय आदरणीय अशोक राजाराम पाटील यांचा अण्णा यांचं सहर्ष स्वागत, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी मात्र आम्हाला चषक सौजन्य करण्यात आलं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. विनंती करेन आसनस्थ व्हायचंय. जाऊया नेक्स्ट संघ मालक 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघ मालक अर्थातच पाहायला मिळाले आमिर मुलानी भैया, प्रतीक पाटील दादा, विजय यादव मामा, बाबासो पाटील दादा या चारही संघ मालकांचा आपण करूया यशोचित सन्मान. जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. संदीप आणि महादेव सर, संदीप आसकट साहेब आणि महादेव कदम यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संघ मालक आमिर मुलानी भैया यांचा यशोचित सन्मान, त्याचबरोबर प्रतीक पाटील दादा, त्याचबरोबर विजय यादव मामा आणि बाबासो पाटील दादा यांचा यशोचित सन्मान मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती आमिर मुलानी भैया यांचा यशोचित सन्मान, मायेची शॉल आणि आपुलकीचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यशोचित सन्मान मात्र केला जातोय. आज संपूर्ण ही मान्यवर मंडळी आज ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर काही योगदान राहिलंय, परंतु आज अगदी 300-350 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही स्पर्धा खेळण्यासाठी त्यांचा प्रवास पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आज मात्र नवी मुंबईच्या क्रीडांगणामध्ये अगदी पाहायला मिळालं. चांगला खेळ त्यांनी दाखवला, त्यांच्या टीमने देखील दाखवला. अगदी थोड्याशा फरकाने मात्र या लीग फॉर्मॅटमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहिले. त्याचबरोबर प्रतीकजी पाटील साहेब, विजय यादव मामा आणि बाबासो पाटील दादा यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. त्यानंतर पुढचा संघ आहे श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द, अर्थात संघ मालक पाहायला मिळतात राम पाटील भाऊ, बाऊसो पाटील फौजी आणि सुरेश मुळीक भाऊ यांचा यशोचित सन्मान. संघ मालक श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द यांचे संघ मालक आहेत आणि त्यांचा यशोचित सन्मान.
संदीपजी दिघे साहेबांना मी विनंती करेन. संदीपजी दिघे साहेब, आपल्याला विनंती करेन की या संघ मालकांचा यशस्वी सन्मान तुमच्या शुभ हस्ते मात्र करायचा आहे. संदीपजी दिघे साहेबांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द संघ मालक अर्थातच राम पाटील भाऊ, भाऊसो पाटील फौजी आणि या सुरेश मुळीक भाऊ यांचा यशस्वी सन्मान मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. माईची आपुलकीची रेशीम धाग्याने विणलेली शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्यानंतर पुढील संघ आहे अर्थातच श्री विकास अण्णा स्पोर्ट्स मोहोरे आणि संघ मालक अर्थातच पाहायला मिळतात विकास राव पाटील अण्णा, त्यांचा यशस्वी सन्मान. प्रियांक पैमल यांना मी विनंती करेन की आपला शुभ हस्ते, प्रियांकजी पैमल यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संघ मालक अर्थातच विकासराव पाटील अण्णा श्री विकास अण्णा स्पोर्ट्स मोहोरे त्यांचा यशस्वी सन्मान. माईची आपुलकीची आणि रेशीम धाग्याने विणलेली शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. हे संघ मालक होते त्यामुळे मात्र ही लीग खूप चांगल्या पद्धतीने मात्र पार पडली आणि सर्व संघ मालकाचे पुन्हा एकदा पण मुनश्य एकदा सरस मनापासून आभार. नेक्स्ट टीम आहे क्रांतीभूमी स्पोर्ट्स बिळाशी आणि संघ मालक अर्थातच पाहायला मिळतात राम यंगर भाऊ यांचा यशस्वी सन्मान. मी विनंती करेन त्यांच्या वतीने कोण असेल तर यायचं आहे, त्यांचा देखील यशस्वी सन्मान. संतोष यमगर साहेब उपस्थित नाहीये, त्यांच्या वतीने मात्र हा यशस्वी सन्मान स्वीकारला जातोय. महादेव कदम यांना मी विनंती करेन. येस संतोष परीट साहेब इथे उपस्थित आहेत. राम यमगर यांच्या वतीने मात्र हा सन्मान मात्र स्वीकारला जातोय. पुढील संघ आहे शिवरुद्र स्पोर्ट्स धामवडे आणि या संघ मालक अर्थातच पाहायला मिळतात विकास मोहिते, बंडा नाना आणि संजय शेळके भाऊ, त्यांचा देखील यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेन महादेव कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नक्कीच शिवरुद्र स्पोर्ट्स धामवडे, विकास मोहिते, बंडा नाना आणि संजय शेळके भाऊ यांच्या मालकीचा संघ आपण पाहायला मिळाला या लीग मध्ये. त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मायेची रेशीम धाग्याने विणलेली शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान. यानंतर पुढचा संघ आर्यन 11 शेडगेवाडी, संघ मालक विकास शेडगे भाऊ आणि प्रकाश शेडगे भाऊ यांचा यशस्वी सन्मान. मी विनंती करेन तुषार जाधव यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आर्यन 11 शेडगेवाडी, विकास शेडगे भाऊ आणि प्रकाश शेडगे भाऊ त्यांचा यशस्वी सन्मान. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्यानंतर पुढील संघ आहे श्री 11 कुसाईवाडी, अर्थात संघ मालक रणजित पिल्ले सर आणि राजेश लुगडे सर, महेश पवार भाऊ आणि शिवम पवार. नेक्स्ट संघ श्री 11 कुसाईवाडी, प्रियांका साहेबांना मी विनंती करेन की रणजित पिल्ले सर, त्याचबरोबर राजेश लुगडे सर, महेश पवार भाऊ आणि शिवम पवार यांच्या मालकीचा संघ मात्र हा पाहायला मिळाला. त्यानंतर अंतिमचा संघ समृद्धी वॉरियर्स आणि संघ मालक अर्थात सचिन गायकवाड आणि बाळकृष्ण पाटील. मी विनंती करेन डीडी सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते समृद्ध वॉरियर संघाचे संघमालक सचिन गायकवाड आणि बाळकृष्ण पाटील यांच्या मालकीचा संघ मायेची आणि रेशीम धाग्याने विणलेली शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. अशोक राजाराम पाटील किरवडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चषक सौजन्य करण्यात आलं, अर्थातच त्यांचा यशस्वी सन्मान.
अंकुश जाधव यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा युचित सन्मान आपण करूयात, कारण स्पर्धा म्हटलं की सहकार्यालयच आणि आज या साहेबांच्या माध्यमातून मात्र महत्त्वाचं सहकार्य मात्र लाभलं। या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आले, अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय अर्थातच त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, अर्थातच अशोक राजाराम पाटील रिद्धी सिद्धी पतसंस्थेचे मुख्य महाव्यवस्थापक अर्थातच अशोक राजाराम पाटील, त्याचबरोबर विकास पांडुरंग पाटील भाऊ माजी चेअरमन किरवडे सेवा सोसायटी, त्याचबरोबर सामनावीर सौजन्य अर्थातच धनराज नलावडे पाडळीकर, साई प्रसाद TVS अंबरनाथ यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर पंच सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला आर जाधव DR जाधव अण्णा उपाध्यक्ष अर्थातच भारतीय कुस्तीवीर महासंघ, त्याचबरोबर राजूदादा गवळी समाजसेवक पैठणी साडी ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आले, अर्थातच दीपाली वसंत पवार रेणुका एंटरप्राइजेस रेणुका टेलर्स, फटाक्यांची आतिषबाजी ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात फटाके सौजन्य करण्यात युवराज हुंडाळकर शेठ, बाउंड्री रोप सौजन्य संतोष परीट मुंबई पोलीस, महेश शेडगे PSI मुंबई, मोटू पुटलू सौजन्य अर्थातच संतोष DK भाऊ समाजसेवक, शिवकुमार पाटील कर्णधार करमाळे टीम सिक्सर किंग ऑफ द लीग अर्थातच अर्जुन मोहिते दादा नाठवडे, आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सौजन्य संदीप उंडाळकर श्री स्वामी समर्थ मिरची मसाले अँड ड्रायफ्रुट्स फेटे सौजन्य JK शेठ आरती कलेक्शन कोपरकराने पाणी सौजन्य लालासो पाटील दादा धामवडे, विजेत्या संघ मालकास ट्युरिट्स बॅग अगदी महेश शेडगे भाऊ, प्रोप्रायटर क्रिकेट 007 क्रिकेट लाईव्ह 007 लाईव्ह यूट्यूब चॅनल त्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सन्मान चिन्ह सौजन्य अर्थातच ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अर्थातच सन्माननीय आदरणीय लक्ष्मणराव भोसले, अध्यक्ष श्री चैतन्य नागरिक सहपत पेढी संस्था मर्यादित, समालोचन सौजन्य अर्थातच ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले सागरदादा घोडके, युवा उद्योजक कृष्णा बापू पाटील भाजप संघटना सरचिटणीस नवी मुंबई, आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर मैदान सौजन्य भावेश गायकवाड शेठ युवा उद्योजक, धनाजी उंडाळकर शेठ युवा उद्योजक, प्रशांत शामराव पाटील मांगरूळ DGM TCS, मालिकावीर सौजन्य अर्थातच सिद्धेश्वर 11 तडळवे टीम, चेंडू सौजन्य अर्थातच जितेंद्र कडलक दादा आणि श्री साधक स्टोरेज, आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिका आणि संपूर्ण कूलर ज्यांच्या माध्यमातून सौजन्य देण्यात आले प्रियांक पायमल चिकलवाडी, विकास मस्कर बेलदारवाडी, आणि टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती आराळा, स्टंप सौजन्य कुमार विघ्नेश आनंदा नलावडे गवळेवाडी, उत्कृष्ट कर्णधार उत्कृष्ट एमर्जिंग प्लेयर उत्कृष्ट लेजंड खेळाडू उगवता 12वा खेळाडू सौजन्य अर्थात सुवास जाधव आणि शरद जाधव यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं, आणि संपूर्ण आपण जर पाहायला गेलं तर बक्षीस पाहायला गेलं तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच रोख रुपये रक्कम 22,222, टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगळूर, टीम दोस्ती 11 उपवळे कदमवाडी, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 22,222 अर्थातच सौजन्य देण्यात आलंय। योगेश मोहन पाटील, सचिन डिगे साहेब आणि संदीप डिगे साहेब आणि संपूर्ण ही मान्यवर मंडळी ज्यांच्या माध्यमातून हे सर्व सहकार्य मात्र नक्कीच पाहायला मिळालं
त्यानंतर पुढील सत्काराकडे जाऊया, ज्यांच्या माध्यमातून मात्र या आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन आपण ऐकलं आणि ज्यांच्या वाणीतून मात्र ही क्रीडा स्पर्धा अगदी रंगवली गेली. तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडके समालोचक आणि 32 शिराळ्याचा आणि नवी मुंबईचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज अर्थातच प्रवीण वंडुस्कर महाराज त्यांचा करूया यशोदीत सन्मान. मी विनंती करेन महेशांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रवीण वंडुस्कर महाराज यांचा यशोदीत सन्मान आपण करूयात. खूप चांगली वाणी, त्यांच्या वाणीतून आपण ही क्रीडा स्पर्धा ऐकलीत. खूप चांगलं समालोचन 32 शिराळ्याचा हक्काचा, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि नवी मुंबईचा गोड आवाज अर्थातच प्रवीण वंडुस्कर महाराज यांचा यशोदीत सन्मान. मायेची आपुलकीची रेशीम धाग्याने विणलेली शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोदीत सन्मान. त्याचबरोबर मोठू बदलू आपण देखील या, आपला देखील यशोदीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. खूप चांगला तुम्ही एंटरटेन केलं, मनोरंजन केलं संपूर्ण 3 दिवस. अगदी मान्यवरांना इथे वेळ कमी आहे आणि आज खास करून जर पाहिलं तर आयोजन समितीमध्ये जे काही सभासद होते विशेष त्यांचा वैयक्तिक आपण सत्कार वेळेअभावी थांबवतोय, कारण की भरपूर जणांनी मेहनत घेतली आणि आज खास करून तालुक्याची स्पर्धा आपल्या असोसिएशनची स्पर्धा म्हटल्यावरती प्रत्येक मेंबर्सने जी मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल सर्व खेळाडूंच्या वतीनं विशेष आयोजन समितीचं मनापासून आभार. आणि जाऊयात आपण बक्षीस वितरण समारंभाकडे. वैयक्तिक जर कुणाचा स्वागत सन्मान जर राहिला असेल तर आयोजन समितीच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तर अमूल्य सहकार्य ज्यांचं या स्पर्धेला लाभलं, खास करून जर पाहिलं तर या स्पर्धेला टी शर्ट ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केली ते शिराळा वाळवा विधानसभेचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या वतीनं या स्पर्धेला मोलाचं सहकार्य करण्यात आलं. त्याचबरोबर सम्राटसिंह नाईक भैया माजी सभापती शिराळा पंचायत समिती यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं ते पृथ्वीसिंह भगतसिंग नाईक बाबा, उपाध्यक्ष परमपूज्य स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था शिराळा, शिवसेना शिराळा विधानसभा. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आम्हाला ज्यांनी देण्यात आलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ संस्थापक अध्यक्ष विघ्नहर्ता रोड लाईन्स तृतीय पारितोषिक ज्यांनी आम्हाला देण्यात आलेलं आहे. योगेशजी मोहन पाटील तडवेकर, सचिनजी डिगे भाऊ ॲडव्होकेट, त्याचबरोबर संदीपजी डिगे भाऊ समाजसेवक. चतुर्थ पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरू, टीम दोस्ती 11 उपबे कदमवाडी यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं. त्याबद्दल पुनश्च एकदा या सर्व मान्यवरांचा मनापासून आभार. आणि जाऊयात बक्षीस वितरण समारंभाकडे. चला आयोजन समिती. आयोजन समितीने जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे
त्या माहितीनुसार आम्ही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत. यामध्ये समालोचक स्कोरर यांचा काही रोल नाही आहे. एक विशेष सूचना आणि त्या सूचनेनुसार या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. प्रथमतः या ठिकाणी या स्पर्धेमधील इमर्जिंग प्लेयर हा अवॉर्ड आपण देत आहोत. या स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप चांगला खेळ केला आणि उदयनमुख खेळाडू हा किताब आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी घोषित करतोय. आणि उदयनमुख खेळाडू हा किताब या ठिकाणी सौजन्य सांगतो त्याचं सौजन्य हॅलो हॅलो चेक उदयनमुख खेळाडूसाठी सौजन्य आपल्याला पाहायला मिळेल. स्मार्ट वॉच या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सौजन्य सुभाष जाधव आणि शरद जाधव यांच्या माध्यमातून स्मार्ट वॉच देण्यात आलेले आहेत. आणि उदयनमुख खेळाडू हा किताब देण्यासाठी मान्यवर चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा किताब आपण या ठिकाणी देत आहोत. आणि उदयनमुख खेळाडू ठरलाय स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग या स्पर्धेतील उदयनमुख खेळाडू ठरलाय श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट अंतरिखुर्द या टीमचा यश पाटील ठरलाय या स्पर्धेमधील उदयनमुख खेळाडू. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल थोडस पुढे या. आता बक्षीस वितरण समारंभ आपला चालू झालाय. जे बसलेले खेळाडू आहेत सर्वांना विनंती करेन बक्षीस वितरण समारंभ चालू झालाय तर प्लीज थोडस पुढे या. बघा ही क्रीडा स्पर्धा सर्वांचीच आहे त्यामुळे विनंती करेन की आपण प्रत्येकाच्या बक्षीस वितरण मानामध्ये सहभागी होणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. त्यामुळे विनंती करेन या इथे पुढे येऊन बसा. तुम्हाला बसायचं आहे तर पुढे येऊन बसा कारण बक्षीस वितरण सुरू झालंय. तिथे टीम कुसाईवाडी टीम सर्व टीमला विनंती करेन की या आपण बक्षीस वितरण समारंभ सुरू केले आहे. त्यामुळे विनंती असेल की या बक्षीस वितरण समारंभामध्ये तुम्ही देखील सामील होणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. सिंहाचा वाटा आपला देखील असतो कारण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांना टाळ्या वाजवता ना तुम्हाला स्वतःला देखील टाळ्या वाजवण्यामध्ये प्रत्येक जण उभा असतो. त्यामुळे विनंती करेन सर्वजण या. यानंतर बेस्ट लेजंड प्लेयर हा किताब आम्ही देणार आहोत. आणि बेस्ट लेजंड प्लेयर साठी पारितोषिक अशी सर त्याचबरोबर सौजन्य दिले सुहास जाधव आणि शरद जाधव उत्कृष्ट लेजंड प्लेयर अर्थातच राहुल सुहास जाधव आणि शरद जाधव यांच्या माध्यमातून सौजन्य देण्यात आलंय. आणि बेस्ट लेजंड प्लेयर बत्तीसशिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विजय यादव मामा ठरले आहेत बेस्ट लेजंड प्लेयर. खूप चांगला खेळ ज्यांचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला. आणि अर्जुनदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते हा किताब आपण विजय यादव मामा यांना या ठिकाणी देत आहोत. स्मार्ट वॉच आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट लेजंड प्लेयर ठरलेत अर्जुनदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब या ठिकाणी देत आहोत. यानंतर खास करून जर पाहिलं तर क्रांतिभूमी बेळाशी या संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असताना सातत्याने जर पाहिलं तर तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सारं रान. आणि आपल्या टीमला खऱ्या अर्थानं सेमीफायनल पर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याने टीम अडचणीमध्ये असताना 3 बॉल 8 3 बॉल 6 धावांची गरज असताना ज्याने आलेल्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत आपल्या टीमला मात्र विजयी करून दिलं कपिल सातपुते यांना खास करून विशेष गिफ्ट या ठिकाणी क्रांतिभूमी बेळाशी या टीमचे संघमालक रामभाऊ यमगर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. बाळकृष्ण पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही कपिल सातपुते यांना देते. खूप चांगला खेळ राहिला कपिल सातपुते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. प्रत्येक मॅच मध्ये वेल फिनिशरची भूमिका त्यांची राहिली आणि त्यांना आपण देतो या ठिकाणी एक आकर्षक बक्षीस. आणि त्यानंतर उत्कृष्ट कर्णधार याच्यासाठी देखील स्मार्ट वॉच आहे सुभाष जाधव आणि शरद जाधव आणि महादेवजी कदम यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाईल. आणि उत्कृष्ट कर्णधार ठरलेला आहे संघ मालक रामभाऊ यमगर यांच्या संघ मालकीचा संघ सुशांत पाटील लाल्या ठरलाय या स्पर्धेमधील उत्कृष्ट कर्णधार. अगदी सुशांत पाटील लाले यांना उत्कृष्ट कर्णधार हा बहुमान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देतो. आणि
महादेव कदम मुंबई पोलीस यांच्या शुभ हस्ते हा किताब आपण या ठिकाणी देत आहोत. आज स्मार्ट वॉचचा जमाना आणि प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्मार्ट वॉच देण्यात येते. आणि नंतर बेस्ट 12th मॅन अगदी 10 टीम या स्पर्धेमध्ये खेळत होता आणि विदाऊट सूचना अगदी पहिला बॉल पडण्या अगोदर जो 12 खेळाडू या आयोजन कक्षामध्ये उपस्थित होता, ज्याला सर्व खेळाडूंची नावं माहिती होती, ज्याला सर्व खेळाडूंच्या बद्दल इत्यंभूत माहिती होती, अशा खेळाडूसाठी देखील आम्ही आकर्षक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवलं होतं. आणि स्मार्ट वॉच आणि सुभाषदादा जाधव आणि शरद जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो, कारण की अनेक छोट्या छोट्या बाबींसाठी त्यांनी स्मार्ट वॉच आणि खास करून ही बक्षिसं त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. आणि अशोक मोहिते भंडानाना यांच्या शुभ हस्ते हा किताब या ठिकाणी आपण विकास मोहिते भंडानाना यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा किताब देण्यात येईल. आणि बेस्ट 12th मॅन अगदी आता प्रत्येक टीममध्ये प्रत्येक प्लेअरला वाटत असेल मी 12वा खेळाडू चांगला होतो, मी चांगली नावं सांगितली, परंतु बेस्ट 12th मॅन ठरलाय क्रांतिभूमी 82 या संघाचे अगदी सेमीफायनल 3-4 क्रमांकापर्यंत ज्यांनी 12व्या खेळाडूची खुर्ची सोडली नाहीये ते संदीप आस्के ठरलेत बेस्ट 12th मॅन. अगदी उत्कृष्ट 12वे खेळाडू. आज असा प्लॅटफॉर्म ज्यामध्ये 12व्या खेळाडूचा देखील सन्मान होतोय आणि 12व्या खेळाडूसाठी देखील बक्षीस या ठिकाणी या स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकार किंग यानंतर हा किताब आपण देणार आहोत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले. आणि हा किताब देण्यासाठी सौजन्य दिले अर्थातच सिक्सर किंग ऑफ द लीग अर्जुन मोहिते दादा नाठवडे यांच्याकडनं मात्र बॅट आहे. अर्जुन मोहिते दादा नाठवडे आणि अर्जुन दादा मोहिते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी षटकार किंग साठी बॅट सौजन्य आलेला आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण षटकार किंग हा पारितोषिक देणार आहोत. आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये ज्याने तब्बल 12 षटकार मारले, स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग मध्ये षटकार किंग ठरलाय श्री 11 कुसाईवाडी या टीमचा डाण्यावाग नवी मुंबईचा पहिला शतकवीर मयूर गोरख पनाळकर ठरलाय या प्रीमियर लीग मधील षटकार किंग. आणि अर्जुन दादा मोहिते यांच्या शुभ हस्ते षटकार किंगची ही बॅट त्याला दिली जाईल. सातत्याने जर पाहिलं तर मोठमोठे षटकार चौकार मारण्यासाठी जाणला जातो मयूर पनाळकर. कुसाईवाडी या गावाचं नाव फक्त तालुक्यापुरतं मर्यादित जिल्ह्यापुरतं मर्यादित न ठेवता आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मयूर पनाळकरची उपाधी आपल्याला पाहायला मिळते आणि तोच ठरलाय या स्पर्धेचा षटकार किंग. त्यानंतर आपण जाऊया पुढील यानंतर या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आपण या ठिकाणी देत आहोत. आणि हा किताब देण्यासाठी मान्यवर आदरणीय विकासदादा शिंदे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा किताब देण्यात यावा. आदरणीय विकासदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय शिवरुद्रा स्पोर्ट दामवडे या टीमचा अजित चिंचोलकर ठरलाय या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला अजित चिंचोलकर जर उपस्थित नसेल तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सौजन्य प्रियांक पायमल आणि चिकलवाडी यांच्या माध्यमातून विकास मस्कर बेलदारवाडी आणि त्याचबरोबर टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती आराळा यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्र कूलर मात्र देण्यात आलाय. अर्थातच त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर ट्रॉफी सौजन्य अभिषेक पाटील आणि त्याचबरोबर बाळकृष्ण पाटील आणि त्याचबरोबर कॅप देखील दिली आहे संदीप उंडाळकर यांच्या माध्यमातून कॅप पैठणी साडी देखील आहे वसंत पवार शेठ यांच्या माध्यमातून भरपूर सारी बक्षीस उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांना
यानंतर आपण या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी देत आहोत आणि विकास पाटील अण्णा जे मोहरी गावचे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी देत आहोत आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी जर पाहिलं तर आकर्षक कूलर पैठणी साडी त्याचबरोबर कॅप आणि आकर्षक ट्रॉफी हे संपूर्ण बक्षीस आपण पाहतोय आणि विकास पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जातं आणि हा किताब घेण्यासाठी विजयदादा तडवेकर शिवतेज 11 या टीमचे खेळाडू आहेत आणि ते ठरलेत या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज। तब्बल या स्पर्धेमध्ये तब्बल 11 विकेट्स, एक लेजंड क्रिकेटर, एक अनुभवी क्रिकेटर, एकदा जोरदार टाळ्या होऊ देत मित्रांनो। पागदी विजयदादा तडवेकर ठरलेत या संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज आणि विकास पाटील अण्णा मोहरेकर यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्यांना आम्ही प्रदान करतोय। यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा किताब देण्यासाठी मान्यवर बत्तीशिरा तालुक्याचे गोल्डन मॅन अर्थातच महेश भाऊ चोरमारे यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा किताब दिला जाईल। उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहतोय कूलर असेल, आकर्षक ट्रॉफी, कॅप आणि पैठणी साडी हे सर्वच पारितोषिक आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी पुरस्कृत करण्यात आलेले आहेत आणि महेश चोरमारे भाऊ यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा किताब या ठिकाणी प्रदान करण्यात येईल आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलाय कुसाईवाडीचा ढाण्याबाग 105 रन संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती राहिल्या तो मयूर पनाळकर ठरलाय या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज। आणि यानंतर मालिकावीराचा किताब आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत आणि मालिकावीराचा किताब प्रदान करण्यासाठी ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत ते अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा किताब देत आहोत। ज्याची गोलंदाजी खूप चांगली राहिली, ज्याची फलंदाजी खूप चांगली राहिली आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने गोलंदाजी करत असताना 7 विकेट्स आणि ज्याने बॅटिंग करत असताना तब्बल 81 धाबा ज्याच्या बॅटमधून राहिल्या रवी सावंत। रवी सावंत ठरलेत या स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग या स्पर्धेतील मालिकावीराचे मानकरी आणि मालिकावीरसाठी ट्रॉफीज आहेत आणि तदनंतर जर पाहिलं तर आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय। अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मालिकावीर हा किताब, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 81 धाबा त्यानंतर 7 विकेट प्राप्त केल्या आणि पोलीस दलामध्ये कार्यरत असताना क्रिकेटची आवड ज्या खेळाडूने जपली आणि आज क्रिकेट खेळत असताना आपल्या संघाला अगदी फायनल पर्यंत पोहोचवण्यासाठी भरपूर मेहनत भरपूर संघर्ष ज्या खेळाडूने केला रवी सावंत ठरलेत या संपूर्ण स्पर्धेमधील मालिकावीराचे मानकरी। रविदादा सावंत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कारण की वैयक्तिक पारितोषिक आपण प्रत्येक खेळाडूला दिलं आणि वेळ अभावी कुणाशी आपण वार्तालाप केला नाही। तर रविदादा सावंत काय सांगाल एकंदरीत स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग खूप चांगली राहिली, गोलंदाजी खूप चांगली राहिली, बत्तीशिरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन हा संघ फायनलच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर फायनलच्या मॅचमध्ये कुठेतरी कमी पडला आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल तुमचा अनुभव काय?
सर्वप्रथम मी प्रतीकदादाचा धन्यवाद मानतो, कारण की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला त्यांच्या टीममध्ये आयकॉन म्हणून चॉईस केलं. त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद. आणि असोसिएशनबद्दल बोलायचं झालं तर बेस्ट असोसिएशन आहे सध्याच्या घडीला. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला, सर्वांना खेळायची संधी दिली. गत वर्षी मात्र तुमचा फॉर्म खूप चांगला राहिला आहे. उरण उलवा परिसरामध्ये जर पाहिलं तर अनेक नाईट स्पर्धेमध्ये फक्त 32 शिराळा तालुक्यातील खेळाडू फक्त तुमच्या गावापुरता तालुक्यापुरता मर्यादित न राहता नवी मुंबई मुंबई परिसरामध्ये जिथे जिथे वास्तव्यामध्ये असतो तिथे ते मात्र 32 शिराळाचा ब्रँड सातत्याने दाखवत आले. आणि रवी सावंत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत, कारण की यंदाच्या सीझनमध्ये उरण उलवा परिसरामधील त्यांनी क्रिकेट गाजवलं. आणि त्याबद्दल काय सांगाल की यावर्षी तुमचा फॉर्म खूप चांगला आहे? यावर्षी नक्कीच फॉर्म चांगला आहे. उरणमध्ये मी डाऊरनगर या टीममधून खेळतो, ग्रामीण क्रिकेट खेळतो. तिथं मी 2 मॅन ऑफ द सिरीज घेतलेले आहेत आणि 2 वेळा गोलंदाज भेटलेला आहे. आणि सांगायचं झालं तर ती पण नवीनच टीम आहे. नाईटला आम्ही 2 प्राइज मारलेत आणि डेला एक 4 प्राइज मारलेत. अगदी थँक्यू सो मच. उरण उलवा परिसरामध्ये 32 शिराळा तालुक्याचा ब्रँड आणि रवी सावंत यांच्या नावाने तिथे देखील आपल्या तालुक्याची छाप सोडली. थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जाऊया. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 22,222 टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ, त्याचबरोबर टीम दोस्ती 11 उपवळे कदमवाडी. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मात्र गेलंय या स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग मध्ये. मी विनंती करेन ज्यांच्या शुभ हस्ते मात्र हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मात्र देण्यासाठी विनंती करतोय वसंत पवार शेठ यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते वसंत पवार शेठ यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पत्र देण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. संजयजी शेळके साहेब आणि त्याचबरोबर विकास साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं. आणि एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. चतुर्थ क्रमांकाचा विजेता संघ ठरलाय शिवरुद्रा फायटर्स धामवडे संघ. वेलकम वेलकम टीम, यायचंय. विकासांना मी विनंती करेन, विकासांना आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक विजेता संघ ठरलाय शिवरुद्रा फायटर्स धामवडे संघ. अण्णांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आयुष 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 2 मिनिटं मुख्य व्यासपीठावरती आहे. आयुष त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 22,222 योगेश मोहन पाटील, सचिन डिगे भाऊ, त्याचबरोबर संदीप डिगे भाऊ यांच्या माध्यमातून. आणि मी विनंती करेन तृतीय क्रमांकासाठी विनंती करतोय विकास शिंदे डिगे साहेब यांना देखील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते. आणि तृतीय क्रमांकाचा विजेता संघ क्रांतीभूमी बिळाशी संघ ठरलाय
स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 चा तृतीय क्रमांकाचा विजेता संघ त्यानंतर मी विनंती करेन द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 33,333 आणि संस्थापक अध्यक्ष विघ्नहर्ता रोड लाईन्स सर्जेराव माईंगडे शेठ यांच्या माध्यमातून मात्र हे सौजन्य देण्यात आलंय आणि मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे आणि विजेता संघ ठरलाय उपविजेता संघ स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 चा द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलाय 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या टीमने आज साता समुद्र पार येऊन आपली दमखम दाखवली आपला खेळ दाखवला आणि तोच संघ ठरलाय अर्थातच द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मी विनंती करेन सर्जेराव माईंगडे शेठ यांच्या माध्यमातून मात्र हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 33,333 आणि हे चषक मात्र देण्यात येत आहे आणि त्याचबरोबर मेडल देखील आहेत प्रत्येक उपविजेता टीमला थांबायचं आहे टीम मेडल देखील आहे यानंतर आपण पाहायला गेलं तर विजेत्या संघ मालकास टुरिस्ट बॅग आहे संघ मालकाला टुरिस्ट बॅग आहे सौजन्य दिलंय महेश शेडगे भाऊ प्रोप्रायटर क्रिकेट 007 लाईव्ह युट्यूब वाहिनी यांच्या माध्यमातून तडवळे टीमचे सदस्य कोण असतील यांच्या शुभ हस्ते मात्र हे विजेत्या संघ मालकाला विजेता संघ मालक अर्थातच ठरलाय श्री 11 कुसाईवाडी संघ आणि त्यांचे संघ मालक रणजित पिल्ले त्याचबरोबर राजेशजी लुगडे महेश पवार आणि शिवम पवार मी विनंती करेन संघ मालक या आणि विजेता संघ मालकांसाठी मात्र ही टुरिस्ट बॅग आहे आणि ज्याप्रमाणे आपण ट्रॅव्हल करतो ही बॅग देखील ट्रॅव्हल करेल प्रत्येक संघ मालकांकडे आज इकडे उद्या तिकडे परवा तिकडे त्यामुळे ही टुरिस्ट बॅग आहे प्रत्येक संघ मालकांकडे ट्रॅव्हल होईल यानंतर प्रथम क्रमांकाकडे जाऊया 10 संघ होते 10 संघ मालक आणि 160 खेळाडूंमध्ये हा रणसंग्राम मात्र पाहायला मिळाला स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य पर्व अगदी दिमागदार पद्धतीने मात्र पार पडलं 10 संघांमध्ये रणसंग्राम नक्कीच पाहायला मिळाला 2 संघांमधली फायनलची लढत आपण पाहायला मिळाली परंतु चॅम्पियन संघ मात्र ठरलाय स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन संघ विजेता संघ श्री 11 कुसाईवाडी वेलकम
मी विनंती करेन अशोकराव पाटील आणि सर्व मान्यवर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते, सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या टीमला मात्र आपण द्यायचं आहे. सर्व मेडल देखील आहेत, हे मेडल देखील परिधान करायचे आहेत प्रत्येक टीमच्या खेळाडूने. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन संघ श्री 11 कुसाईवाडी संघ ठरतोय या वर्षीचा चॅम्पियन संघ. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मात्र द्यायचं आहे. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. खूप चांगलं दमदार असं आयोजन आजच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच 3 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळाली. लीग फॉर्मॅटमध्ये ही क्रीडा स्पर्धा जरूर पाहायला मिळाली. मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येकाचं सहकार्य राहिलं. असंच प्रेम, असंच सहकार्य सातत्याने स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग वरती राहो. कोणाचा आदर सन्मान मात्र राहिला असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि ही क्रीडा स्पर्धा इथेच समाप्त झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री. जाताना व्यवस्थित जा मी विनंती करतोय, कारण घरी जाताना घरी आपले कोणतरी वाट बघतंय, त्यामुळे व्यवस्थित जा आणि सुखरूप पोचा. थँक्यू सो मच मला समालोचन करण्याची इथे संधी दिलीत. मनापासून धन्यवाद. अक्षय चव्हाण अध्यक्ष आणि त्याचबरोबर चेतन भाऊ आणि सर्व कमिटी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. मनापासून धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू सो मच.